आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे जतचे लाडके स्वर्गीय माजी आमदार सनमडीकर काका। 20 ते 25 वर्षापूर्वी जत तालुक्याची परिस्थिती अत्यंत भयावह व विदारक स्वरूपाची होती। दुष्काळाने होरपळलेल्या जतकरांना पोट भरण्याकरता भटकंतीसारख्या प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे। या दरम्यानच्या काळात वैद्यकीय क्षेत्रही अत्यंत तोकडे होते। त्यामुळे येथील सर्वसामान्यांना पैशाअभावी शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रापासून दूर राहावे लागत होते। जत तालुक्यातील बहुजनांच्या मुलांनी शिक्षणाकडे वळावे व त्यांना सुलभतेने शिक्षण मिळावे याचा दूरदृष्टीपणा ठेवत स्वर्गीय सनमडीकर काका यांनी सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून शिक्षणाची द्वारे बहुजनाकरिता खुली केली हे विसरून चालणार नाही। त्याशिवाय त्यांनी 5 आश्रमशाळा उभारून त्यांनी गोरगरीब नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे। आपल्या स्वतःच्या नावे उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशनची स्थापना करून पॉलिटेक्निक, इंग्लिश मीडियम स्कूल, नर्सिंग कॉलेज अशा संस्था उभारून तालुक्यातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय केली आहेच। त्याचबरोबर शेकडो तरुणांच्या हाताला या संस्थांच्या माध्यमातून काम मिळवून दिले आहे। वैद्यकीय क्षेत्रात स्वर्गीय माजी आमदार सनमडीकर काका यांनी जतच्या सर्वसामान्यांचे हित जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला। तमाम जतकरांना मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जाताना त्यांच्यावर पडणारा आर्थिक भार ओळखून त्यांनी कमल ऑर्थोपेडिक सेंटरद्वारे विविध शासकीय योजना लागू करून हजारो मोठ्या शस्त्रक्रिया अगदी मोफत केल्याने सर्वसामान्य रुग्णांचे कल्याण झाले आहे। एकंदरीतच अशा या महान लोकनेत्याला लोकशाही महाराष्ट्र न्यूजचा सलाम। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।